श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। मी अंजली कुलकर्णी स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे माझी स्वामी सेवा। तर आज आपण या विषयावर बोलणार आहोत की गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची। आता 29 तारखेला आपली गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय सेवा करायची आहे। अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे। ज्या महिलांना अजिबात वेळ नाहीये, ज्या महिलांना वाचता येत नाही, अशांसाठी सुद्धा आपल्याला सेवा आहे। फक्त भाव शुद्ध पाहिजे आणि मनापासून सेवा केली पाहिजे। मनापासून केलेली सेवा स्वामी महाराजांपर्यंत नक्कीच पोहोचते। स्वामी महाराजांपर्यंतच नाही तर आपण जे पण कोणी आपले गुरु केलेले आहेत आणि त्या दिवशी आपल्या गुरूंचं स्मरण आपल्याला करायचं असतं, गुरूंची सेवा करायची आहे। ज्यांचं आता महादेवाची भक्ती आहे, कोणाची स्वामी समर्थांची भक्ती आहे, कोणाची दत्त महाराजांची आहे, तर त्या दिवशी ज्याच्या त्याच्या गुरूंचं आपल्याला सेवा करायची आहे। तर ती मी तर म्हणते कुठल्याही एका देवाची सेवा केली तर ती सर्व देवांपर्यंत पोहोचते। त्याच्यामुळे तुम्ही सेवा करायची आहे, फक्त मनापासून केली तर ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचते। फक्त शुद्ध भाव, अतूट विश्वास आणि श्रद्धा असली की सेवा आपली नक्कीच परमेश्वरापर्यंत पोहोचते। तर चला आपल्याला गुरुपौर्णिमेला काय सेवा करायची आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगणार आहे। आणि ती शक्य झाली नाही, ज्या महिलांना पठण करता येत नाही, वाचन करता येत नाही, अशांसाठी सुद्धा आपल्याला सेवा आहे। पण ती कशी करायची त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावाच लागणार आहे। आता बघा, सकाळी आपल्याला त्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे आणि गुरुपौर्णिमा आहे आणि आपल्याला बऱ्याच सेवा करायच्या आहेत। त्या दिवशी जर हाऊसवाईफ आहात तुम्ही, म्हणजेच घरी आहात, तर तुम्ही जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्हाला सेवा करायची आणि त्या दिवशी सेवा केलेली खरंच फलदायी ठरते। त्याच्यामुळे आपल्याला त्या दिवशी सेवा करायची आहे। आणि असं काही नाही बरं का महिलांनीच करायला पाहिजे, पुरुषांनी करा, स्टुडंटनी करा, म्हणजे तुम्हाला काहीतरी चांगली बुद्धी तरी मिळेल। म्हणजेच विद्यार्थ्यांना सांगते मी, कारण की आमचे विद्यार्थी फार अवघड आहे, त्यांना मी तर कायम सांगत असते की म्हणजे कसं आहे, जो चिडचिडापणा असतो ना तर तो निघून जातो। खरंच जर विद्यार्थी हा व्हिडिओ बघत असतील किंवा त्यांचे आई पॅरेंट्स बघत असतील तर नक्कीच त्यांना सुद्धा सेवा करायला सांगा, कारण की नामस्मरणाने आपलं चिडचिडापणा जो आहे तर तो कमी होतो आणि मन जे आहे तर ते शांत होतं। कारण की आजची जनरेशन खूप अवघड आहे, कारण की आम्ही रोज स्टुडंट बघतो किती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्यांना राग येतो। टीचर्स जर बोलल्या तर इतका राग येतो, तर तुम्ही घरी आईवडील बोलल्यावर किती राग येत असेल, हे प्रॅक्टिकल विचार करण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळेच आपल्याला त्यांना सुद्धा सेवेकरी घडवायचं आहे। मी फार याच्याने आशेने सांगते तुम्हाला, आपल्या मुलांना नामस्मरणाची सवय लावा, पुढे त्यांना तेच काम येणार आहे। म्हणजे जर मन शांत असेल ना तर आयुष्यामध्ये सक्सेस हे नक्कीच मिळतं। कारण थोड्या गोष्टीवरून आम्ही चिडतो त्या मुलांवर, तर ते लगेच आपल्याकडे असं बघतात ना जसं काही आपणच गुन्हा केलेला आहे असं बघतात। म्हणजे त्यांचा दोष नाही आहे, जनरेशनचा दोष आहे। म्हणजे ही जनरेशनच एकदम नाही का ॲग्रेसिव्ह होऊन जातात। तर चला जास्त वेळ नाही घेत नाही मी, सेवा काय करायची ते सांगते। सकाळी लवकर उठायचं आहे, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। एक दिवस उठल्याने काही हरकत नाही आहे। त्या दिवशी उठून आपलं जे नित्यकर्म आहे ते करून घ्यायचे। नित्यसेवा ज्या मॉर्निंगच्या असतात सकाळच्या, तर त्या तुम्हाला करायच्या आहेत। आणि दिवसभर कुठल्या सेवा करायच्या आहे, आता तुम्ही सत्यनारायण त्या दिवशी करू शकता। प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे, म्हणजे 5 म्हणजे संध्याकाळीच करायचं आहे। 4 वाजेपासून 7 पर्यंत तुम्ही सत्यनारायण कधीही पण करू शकता। आणि परत गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही म्हणाल ताई आता आमच्याकडे मूर्ती आहे, तर आम्ही काय करायचंय, आता बऱ्याच महिलांनी 21 स्वामी चरित्र पारायण केलेलं आहे, तर त्यांचं त्या दिवशी उद्यापन आहे। कोणाचं गुरुचरित्राचं पारायणचं उद्यापन आहे, तर ते तुमच्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे गुरुचरित्राचं पारायणाचं उद्यापन कसं करायचं, काय करायचं, तर ते त्या दिवशी तुमच्या पद्धतीने करायचं आहे। स्वामीचरित्राचं पारायणचं उद्यापन तुम्ही तुमच्या पद्धतीने करायचं आहे। मी सविस्तर माहिती मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तरी पण एक शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे। आता त्या दिवशी दिवसभर तुम्ही म्हणजे दुपारी सत्यनारायण म्हणजे प्रदोष काळात तुम्हाला सत्यनारायण करायचं आहे। जर सकाळी शक्य झालं तुम्हाला, महिलांनी 21 स्वामीचरित्र पारायण केलेले नाहीत, तर त्या दिवशी तुम्हाला एक तरी स्वामीचरित्र पारायण करायचं आहे शक्य झालं तर। असं काही नाही का तुमचं लहान बाळ आहे ते रडवायचं आहे आणि तुम्हाला पारायण करायचं आहे, अजिबात नाही। ती सेवा काही स्वामी महाराज स्वीकारणार नाही। आता तुम्हाला आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही कसा करायचा, काय करायचं तर ते सांगणारच आहे, पण ते अभिषेक करताना तुम्हाला सेवा काय करायची आहे।
आता ही जी माझी स्वामी महाराजांची मूर्ती आहे तर त्याच्यावर मी अभिषेक करत नाही, फक्त गुलाबजल शिंपडून छान पुसून घेते आणि फार वाटलं तर मला अगदी थोडं थोडं पाणी शिंपडून त्याच्यावर अभिषेक करते, पण मी करतच नाही शक्यतो. पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी अगदी थोडं थोडं फुलाने पाणी शिंपडते आणि लगेच ते क्लीन म्हणजे स्वच्छ करून घेते, जेणेकरून मूर्ती खराब होऊ नये. आणि मग मी अभिषेक कोणत्या मूर्तीवर करते तर मी माझी जी अभिषेकाची मूर्ती म्हणजे छोटी मूर्ती आहे तर त्याच्यावर अभिषेक करते. आता ते अभिषेक करताना तुम्हाला काय सेवा करायची आहे. आता अभिषेक करताना आपल्याला स्वामी महाराजांची मूर्ती ताम्हनात घ्यायची आहे आणि ज्यांना खरंच 21 दिवस 11 दिवस 7 दिवस सेवा करणं शक्य झाली नाही त्यांनी निदान ॲटलिस्ट स्वामी महाराजांचं त्या दिवशी पंचोपकाराने अभिषेक करायचा आहे, साग्र संगीत पूजा करायची आहे. अगदी स्वामी महाराजांना त्या दिवशी वेळ द्यायचा आहे, कारण की आपण फक्त त्यांच्यामुळेच आहे, त्यांच्यामुळेच आपल्या आयुष्यात जे पण काही सोन्याचे दिवस आलेले आहेत तर ते अगदी आपल्या गुरुमाऊलींमुळेच असतात. त्याच्यामुळे जी पण काही सेवा करायची ती शांततेत करा, ब्रह्ममुहूर्तावर केली तर अतिउत्तम. जर तुम्हाला सगळे ड्युटीवर गेले आणि त्याच्यानंतर मुलं शाळेत गेलेले आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदम फ्री झालात तर त्यावेळेस केलेली तरी चालणार आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्हाला पूजा करायची आहे, पण मन एकचित्त राहून ही सेवा करायची आहे. आता ताम्हण मोठं घ्यायचंय, ताम्हण मोठं घेतल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती त्याच्यात ठेवायची आहे आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा आहे. शुद्ध पाणी घातल्यानंतर मग तुम्ही लागलं तर एक सुवासिक पाण्याने पण अभिषेक घालायचा आहे. जर तुमच्याकडे असेल तर अत्तर वगैरे टाकून त्याच्यात परत शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला जर वाटलं पंचामृताने अभिषेक घालायचे तर पंचामृताने तुम्हाला अभिषेक घालायचे आहे. पंचामृतामध्ये दही, दूध, लोणी, तूप, साखर अशा 5 वस्तूंनी पंचामृत तयार होतं. ते एकत्र करून तुम्ही त्या पंचामृताने अभिषेक करून परत शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. म्हणजे आधी शुद्ध पाण्याने करा, त्याच्यानंतर जर तुमच्याकडे अत्तर असेल तर त्या अत्तराच्या पाण्याने करा, नंतर अभिषेकाने पंचामृताने करायचा आहे आणि नंतर परत शुद्ध पाण्याने करायचा आहे. आता हा झाला अभिषेक. आता अभिषेक करताना तुम्हाला सेवा म्हणजेच 16 वेळेस पुरुष सुक्तम वाचायचं आहे, 16 वेळेस श्री सुक्तम वाचायचं आहे आणि म्हणजे 16 वेळेस पुरुष सुक्तम, 16 वेळेस श्री सुक्तम वाचायचं आहे आणि 1 माळ स्वामी महाराजांचं नामस्मरण करून तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे. एवढी सेवा करायची आहे. आता पुरुष सुक्तम जर तुम्ही संस्कृतमध्ये वाचलं, श्री सुक्तम जर संस्कृतमध्ये वाचलं तर 15 वेळेस तुम्हाला फक्त श्री सुक्तम वाचायचं आहे आणि 16व्या वेळेस फलश्रुती वाचायची आहे. पूर्ण 16 वेळेस तुम्हाला फलश्रुती वाचायचं नाही, फक्त शेवटच्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही 16व्या वेळेस म्हणाल त्यावेळेस फलश्रुती वाचायची आहे. फलश्रुती वाचन करताना तुम्हाला नमस्कार करूनच फलश्रुती वाचायची आहे आणि ते झाल्यानंतर तुम्हाला 108 वेळेस नामस्मरण करायचं आहे. एवढं तुम्हाला अभिषेक करताना म्हणायचं आहे. आता वेळ लागणार आहे असं कारण देऊ नका प्लीज. 1 दिवस काढल्याने काही वेळ होत नाही आणि असं काही नाही, तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, जेव्हा तुमची वेळ असेल तुम्हाला 1-1.5 तास 2 तासात ही सेवा होते. त्याच्यानंतर तुम्हाला मग हे झाल्यानंतर आता तुम्ही म्हणाल ताई आता आम्हाला म्हणजे काही आहेत एजड तर त्यांना वाचता येत नाही, काही नाही, तर आम्ही कशी सेवा करावी. तर तुम्ही अगदी अभिषेक करताना फक्त नामस्मरण केलं तरी ती सेवा तुमची स्वामी महाराजांपर्यंत पोचते. बस एवढी सेवा तुम्ही त्या दिवशी केली तरी चालणार आहे. ज्यांना लिहिता वाचता येत नाही त्यांनी फक्त स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक आणि नामस्मरण केलं तरी चालणार आहे. अगदी तुम्ही हेच पठण करा, तेच पठण करा. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करणार आहात त्या दिवशी तुम्ही म्हणाल नाहीच ताई शक्यच नाही 16 वेळेस श्री सुक्तम आणि 16 वेळेस पुरुष सुक्तम पठण करणं अगदी शक्यच नाही, तर फक्त तुम्ही भाव शुद्ध ठेवा आणि स्वामी महाराजांवर अतूट विश्वास ठेवा आणि स्वामी महाराजांना म्हणा की जी पण काही 2-5 मिनिटाची सेवा आहे तर ती मान्य करा आणि त्या सेवेचं मला खरंच फळ मिळू द्या. आणि फळ मिळण्यापेक्षा या दिवशी तरी निस्वार्थपणे सेवा करावी हे माझं एकंदरीत मत आहे. कारण की वर्षभर आपण काही ना काही मागतच असतो, पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त गुरूंसाठी आपण वाहून द्यायचं आहे आणि निस्वार्थपणे सेवा करायची आहे. कारण की त्या दिवशी गुरु शिष्यांचं असतं ज्या आपल्या आयुष्यामध्ये जो काही अंधार असतो तर त्या आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश आणण्याचं काम हे गुरुमाऊली करत असतात. त्याच्यामुळे त्या दिवशी तुम्ही निस्वार्थ सेवा करा प्लीज, कृपा करून सांगते. काही मागू नका, कारण की वर्षभर आपल्या तक्रारी काही संपत नाही
निस्वार्थपणे सेवा करा. आता हे झालं, अभिषेक करून झाल्यानंतर तुम्हाला छान जी पण तुमची मूर्ती आहे तर ती छान स्वच्छ कपड्याने, वस्त्राने तुम्हाला पुसून घ्यायची आहे, कोरडी करायची आहे. त्याच्यानंतर जागेवर ठेवायची आहे. हिना अत्तर, स्वामींना आवडीचा अत्तर आहे तर ते हिना अत्तर तुम्हाला लावायचं आहे. छान फूल अर्पण करायचं आहे. हार आणला असेल तर हार अर्पण करायचा आहे. गजरा आणला असेल तर गजरा अर्पण करायचा आहे. जे तुमच्या पद्धतीने तुम्ही हारच आणा, गजराच आणा, नाही हो असं काही नाही. स्वामी काही, महाराज काही म्हणत नाही का मला हेच द्या. फक्त तुमची सेवा तेवढी जबरदस्त मनापासून पाहिजे, स्वामी महाराज नक्कीच ती ॲक्सेप्ट करतात. आता छान पूजा विधी वगैरे, साखर संगीत पूजा झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे. आता त्या दिवशी पौर्णिमा आहे. कोणी पौर्णिमा करतं, कोणी पौर्णिमा करत नाही. आता पौर्णिमा जर केली तर पौर्णिमा ही दुसऱ्या दिवशी सुटते, म्हणजेच हा उपवास आपल्याला जो असतो तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. पण स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला तरी हरकत नाहीये. जो तुम्ही संध्याकाळी करणार आहात सात्विक आहार, हा स्वामी महाराजांना आवडतो. तुम्ही जो पण काही भाजी पोळीचा नैवेद्य केलेला असणार तर तो नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जर उपवासाचं केलेला असेल तर तो नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे. किंवा काहीच नसेल, म्हणजे आपण तर काही करतोच पण शक्यच नसेल काही, तर खडे साखरेचा नैवेद्य दाखवा, दूध साखरेचा नैवेद्य दाखवा. असं नाही आहे का तुम्ही पाचची पक्वान्न करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे. पण त्या दिवशी शक्य होईल तर दाखवायचंच आहे. आता स्वामी महाराजांचं आवडीचं आहे बेसनाचे लाडू, पुरणपोळी, शक्य झालं तर दाखवायचं आहे ना. काय हरकत आहे, त्या दिवशी आपण जर केलं आणि नैवेद्य दाखवला तर काहीच हरकत नाही आहे. आणि ज्यांना उपवास करायचा नसेल तर हरकत नाही, कारण की कोणाला आता भरपूर शुगर आहे, बीपी आहे, त्याच्यामुळे कोणी कोणी उपवास करत नाहीये. आणि कोणी पौर्णिमेचा उपवास केला तर तो दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. आता हे झालं, आपल्याला नैवेद्य पण सांगितलेलं आहे, पूजा वगैरे पण कशी करायची ते सांगितलेलं आहे. आता स्वामी चरित्र जर तुम्ही 21 पारायण करत असाल तर त्या दिवशी तुम्हाला मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. जर एखादी जोडी जेवायला बोलवता आली तर बोलवायची आहे, ब्राह्मणाला शिदा द्यायचा आहे, दक्षिणा द्यायची आहे. तुमच्या इच्छेनुसार 11, 21, 51, 101 जशी तुमची इच्छा असेल तसं. आणि 21 पारायण जर करताय तर तुम्ही गरजूंना, म्हणजे एक जरी गरजू असेल त्याला वस्त्रदान केलं तर अतिउत्तम आहे, अन्नदान केलं तर अतिउत्तम आहे. मी तर म्हणते कोणालाच काही केलं नाही तरी चालेल, पण ज्या ठिकाणी गरज आहे ना तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांची गरज भागवायची आहे. माझ्या मते मी तरी ही सेवा सर्वोत्तम मानली जाते. माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा जर असेल ना तर ती गरजू व्यक्तींना मदत करणे. बस एवढी सेवा मी खरंच मनापासून मानते आणि मी ती करते. त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा काही नाही झालं तरी एखाद्या गरजू व्यक्तीला, आता पावसाळ्याचे दिवस आहे, छत्री दान करा किंवा चप्पल दान करा. खरंच तुम्ही करा आणि त्याचा अनुभव नक्की घ्या. आता हे झालं सगळं तुमचं. आणि गुरुचरित्राचं पारायणाची सुद्धा सांगता तुम्हाला अशीच करायची आहे. खूप सागर संगीत नाही आहे का असंच करा तसंच करा, 11 लोक बोलवा, 21 लोक बोला, 4 जोड्या बोलवा. नाही ना, 4 जोड्या बोलवण्यापेक्षा 4 लोकांना आश्रमशाळेत जाऊन दान करा, आश्रमशाळेत जाऊन अन्नदान करा. खूप पुण्याचं काम आहे त्यांच्यापर्यंत आणि त्यांचा आत्मा आपल्याला कळत नकळत आशीर्वाद देऊन जातो. त्याने आत्मा जेव्हा आतून बोलतो ना तर तेव्हा खरंच तो आपल्याला कामं येतो. आणि एवढी सेवा आपल्याला करायची आहे. आणि तुम्हाला परत सांगते, सत्यनारायण सुद्धा संध्याकाळी केला तरी चालणार आहे. आणि आदल्या दिवशी सुद्धा पौर्णिमा ही 6 नंतर लागणार आहे, तर तुम्ही 6 ते 7 पर्यंत, 8 साडेसात पर्यंत ही सत्यनारायण पूजा करायची आहे. नाही शक्य झालं तर तुम्ही 29 तारखेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायची आहे. आणि त्या दिवशी खरंच निस्वार्थ सेवा करा बरं का. मी तुम्हाला वेळोवेळी सांगते, ही सेवा निस्वार्थ करा. आणि तर एवढीच सेवा तुम्हाला करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आहे, एकदम कमी वेळाची. आता तुम्ही म्हणाल कमी वेळ तर नाही आहे, मी तर नाहीच म्हणू शकत कमी वेळ, आणि तो द्यायलाच पाहिजे. मी खूप आदराने सांगते, खूप आपण देवाकडून घेत असतो, कारण की देव देणारा परमेश्वरच असतो. करता करविता आपले स्वामी माऊलीच असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी वेळ द्या. आणि ही सेवा मी म्हणजे स्वामी महाराजांसाठी सांगितलेली आहे. आणि लवकरात लवकर लगेचच्या लगेच 1-2 दिवसातच मी देवादिदेव महादेवांची सुद्धा सेवा सांगणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, तर एवढी सेवा आपल्याला करायची आहे. तर झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.